हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा. मित्रांनो, स्टोरी खूपच रोमॅन्टिक आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका. पावसाच्या थेंबांचा आवाज अजूनही त्या दगडी शेडच्या काचेसारख्या किनाऱ्यावर पडत होता. ईशा आर्यमनच्या खांद्यावर शांत बसली होती. काही क्षण शांततेत गेले, पण ती शांतता रिकामी नव्हती. ती भरलेली होती दोघांच्या श्वासांच्या एकत्र लयीत आणि त्या लयीच्या मागे धडधडणाऱ्या अनकथित भावनात. ईशाने हलकं डोकं वर केलं. आर्यमन, तिने मृदू आवाजात म्हटलं. तो तिच्याकडे न पाहताही तिच्या स्वरलहरीतील बदल ऐकू वळला. मला काहीतरी सांगशील? ती विचारात होती, पण तिच्या आवाजात एक अलगद हळवी भीती होती. काय सांगू? त्याचा आवाज खोल, शांत. ईशाने क्षणभर पाऊस पाहिला, नंतर त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू असं का वागतोस? अशी काळजी, असा संयम कोणासाठी? इतकं सहज कोण करतं? आर्यमन काही क्षण शांत राहिला, जणू शब्द शोधत होता किंवा शब्द टाळत होता. कारण तो हलक्या आवाजात म्हणाला, मला माहिती आहे एखाद्याची भीती किती आवाज करते ते, आणि एखाद्याचा विश्वास किती शांतपणे जन्म घेतो. तेही. ईशाचं हृदय थोडं हललं. तू काही भोगलं आहेस ना? तो हलकं हसला. भोगलं नसतं तर आज मी असा झालो नसतो. जुन्या शाळेची पायवाट. चल, तो म्हणाला, अचानक उभा राहत. कुठे? ईशा घाबरली नाही, पण ईशाला आश्चर्य वाटलं. एक ठिकाण आहे, बालपणीचं, जे फक्त पावसात काम करतो. तो हसला. ईशाला त्या हास्यात एक मुलगा दिसला, जो अजूनही कुठेतरी त्याच्या आत जिवंत होता. ते दोघं शेडच्या बाहेर आले. पाऊस आता रिमझिम नव्हता, थोडा धुंद, थोडा दाट. ईशाने जॅकेट घट्ट धरले. आर्यमन तिच्या चालण्याच्या वेगानुसार पावलं बदलत होता. कधी एक पाऊल पुढे तर कधी तिच्यासोबत, अगदी ताळमेळात. गल्ल्या ओलांडत ते एका जुन्या वळणावर आले. समोर एक लहान शाळेसारखं दिसणारं इमारतीचं अवशेष होतं. येथे तू शिकला होतास? ईशा आश्चर्याने म्हणाली. हो, इथेच. या पावसात ना पायवाटेला एक खास सुगंध येतो, जणू माझ्या बालपणाचा सुगंध. ते दोघं छोट्या दगडी पायवाटेवरील आत गेले. भोवती शैवालं, ओले पानं आणि काही तुटलेल्या बाकांचे अवशेष. ईशाने सौम्य आवाजात म्हटलं, तुला हे ठिकाण अजूनही आकर्षित करतं? लोक घरी परततात. आर्यमन हळू हसून म्हणाला, आणि मी स्मृतीमध्ये. ईशाने त्याचं वाक्य मनात खोल ठेवलं. आर्यमनचं तुटलेलं सत्य. शाळेच्या एका जुन्या वर्गाकडे ते गेले. विंडो नसलेल्या पण पावसाच्या वाऱ्याने भिजणाऱ्या भिंती होत्या. आर्यमन थांबला. इथे एका दुपारी मी एकटाच उरलो होतो. त्याचा आवाज बदलला, मऊ पण खोल दुःखाने ओथंबलेला. ईशाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. का? कारण माझ्या वडिलांनी मला इथेच विसरून गेले होते. तो सहज म्हणाला, पण सहजपणात वेदना होती. ईशाने अवाक होऊन
त्याच्याकडे पाहिलं. त्या दिवशी पाऊस असाच पडत होता. तो तुटलेल्या खिडकीकडे पाहत म्हणाला, मी 7 वर्षाचा होतो. सगळे घरी गेले. मी बसलो होतो आणि वाट पाहत राहिलो. ईशाला त्याच्या आवाजातलं रिक्तपण जाणवलं. मी तेव्हा पहिल्यांदा शांतता ऐकली होती. तो पुढे म्हणाला, आणि तेव्हापासूनच मी लोकांपेक्षा शांततेवर जास्त विश्वास ठेवायला लागलो. ईशाचं मन एकदम मऊ झालं. ती त्याच्याजवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, आर्यमन, त्या छोट्या मुलाला कुणीतरी हवं होतं. तो तिच्याकडे वळला. हो, पण तो कुणीतरी कधी आलंच नाही. ईशाचे डोळे पाणावले. आज आहे मी आहे. आर्यमन क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. त्या नजरेत अविश्वास, शंका आणि एक मृदू विरघळणं होतं. मला वाटलं नव्हतं, तो हळू म्हणाला, की कधी कुणी असं बोलेल. ईशाने त्याचा हात हलक्या डोलणाऱ्या पावसाच्या तालात आपल्या हातात घेतला आणि यावेळी तिच्या स्पर्शात भीती नव्हती, फक्त आधार, पावसाच्या अंगणातील सत्य. चल, ईशा म्हणाली, आता तू मला एक जागा दाखवली. मी तुला आता एक दाखवते. आर्यमनने आश्चर्याने भुवया उंचावल्या. कुठे? माझंही बालपण कुठेतरी अजून उभं आहे, ती म्हणाली व हसली. चला. ते दोघं शाळेबाहेर आले आणि एका पायवाटेने निघाले. पावसाचा आवाज वाढत होता, पण ईशा अधिक शांत दिसत होती. थोडं अंतर चालल्यावर ती एका जुन्या बंगल्यासमोर थांबली. घर जंजर, पण त्याचा आत्मा अजूनही जिवंत. ही माझी आजीचं घर आहे. ईशाने दारावर हात ठेवला. आज मी पहिल्यांदा कुणाला इथे घेऊन आलीय. आर्यमन शांत झाला. त्याला त्या वाक्याचं वजन जाणवलं. का कुणाला आणलं नाहीस? तो विचारतो. ईशाच्या नजरेत हलकं दुखतं. कारण जेव्हा हे घर भरलेलं असायचं तेव्हा माझं मन रिकामं असायचं, आणि जेव्हा माझं मन भरायला लागलं, माणसं आपोआप रिकामी झाली. आर्यमन एक पाऊल तिच्याकडे आला. आणि आज ईशाने हलक्या आवाजात म्हणलं, आज दोन्ही भरलंय. ते दोघं त्या जुन्या घरात आतमध्ये शिरले. धूळ, जुन्या लाकडांचा वास आणि पावसाची झिरपणारी धुंद हवा. चूल, पाऊस आणि उलगडणारी हृदय. आतमध्ये एक जुनी चूल होती. ईशाने काही कागदाचे तुकडे आणि कोरडी चिपाटं गोळा केली. लायटर आहे का? ती विचारते. आर्यमनने त्याच्या बॅगमधून एक छोटं लायटर काढलं. नेहमी असतं त्याच्यासोबत. पावसात भटकणाऱ्याकडे काहीतरी नेहमी असतंच. ईशाने चुलीत आग लावली. लहान ज्वाला नाचल्या. पावसाचा आवाज, आगीचा मृदू ताल आणि दोघांचं शांत श्वास. आर्यमन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू काय लपवून जगतेस ते सांगशील? त्याच्या प्रश्नात मृदू आग्रह होता.
ईशाने चुलीकडे पाहत एक दीर्घ श्वास घेतला. माझं तुटणं कुणी पाहिलंय का? कधी नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी स्वतःलाही माझे वेदना दाखवल्या नाहीत. मी नेहमी सावरत राहिले, पण कुणी विचारलं नाही की कसं सावरतेयस स्वतःला. आर्यमन तिच्याकडे जवळ बसला. आज विचारतोय. ईशाने डोळे मिटले. आज पहिल्यांदा मला उत्तर द्यावंच वाटतंय. ती त्याच्याकडे वळली. माझ्यात खूप काळापासून प्रेमावर विश्वास नव्हता. तिचा आवाज दाटला. पण आज तुझ्या प्रकारे माझ्याकडे बघतोयस ना, माझं काहीतरी पुन्हा जिवंत होतंय. आर्यमन तो काही बोलला नाही. त्याने फक्त तिच्या हातांवर आपले हात ठेवले. कोमल, मृदू, संमती विचारात. ईशाने हलक्या शब्दात म्हटलं. हो, ठीक आहे. आग नाचत होती. बाहेर पाऊस जोरात होता. आत दोन हृदय शांत होत होती. तुला काही दाखवायचे? आर्यमन अचानक म्हणाला. ईशाने हसून विचारलं. आणखी एक ठिकाण? हो, पण यावेळी माझ्या भूतकाळाचं नाही, माझ्या भविष्यातलं. ईशाला थोडं अनाकलनीय वाटलं, पण तिने मान हलवली. ते दोघं घराबाहेर आले. रिमझिम पावसात पुन्हा भिजत. रस्त्याच्या शेवटी एक छोटा टेकाड्याजवळ जाणारा रस्ता होता. इथून वर जाऊ? ईशाने विचारलं. हो, तो म्हणाला. 10 मिनिटाच्या चढाईनंतर ते एका लहान उंच जागेवर पोहोचले. हे माझ्या आयुष्यातील एकमेव ठिकाण, आर्यमन म्हणाला, जिथे मला वाटतं मी कुठेतरी पोहोचलो आहे. ईशाने थरथरत्या आवाजात विचारलं. आणि आता? तो तिच्याकडे वळला. त्याचे डोळे खोल, शांत, पण भावनांनी भरलेले. आता मला वाटतं मी पहिल्यांदा पुढच्या पावलाचा विचार करतोय. तो तिच्या जवळ येत म्हणाला. कारण माझ्या पुढचं पाऊल असणार असेल तर ते तूच असू शकतेस. ईशाचा श्वास अडखळला. आर्यमन, तो हळू म्हणाला. ईशा, मी अजून तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणार नाही, कारण ते शब्द मी खूप जपून वापरतो. पण जे काही प्रेम होण्याआधीच हृदयात निर्माण होतं ना, तू ते आहेस. रात्रीचा शांत आकाश आणि हवेमधून ते दोघं एकमेकांना सोडत होते. एक गोड गडबड होती. एक लहानशा वादळात सापडलेल्या प्रेमाने धडकते होती. तू म्हणालं होतंस तू काहीतरी दाखवणार आहेस, ईशा म्हणाली. तिचा आवाज मऊ, पण त्यात हलकी उत्सुकता होती. आर्यमन जवळ येत म्हणाला आणि तिच्या गालावर एक हलकी छेड करत तो म्हणाला. हो, पण यावेळी ते केवळ शब्दामध्ये नाही, ते अनुभवणं आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे
तो तिच्या डोळ्यात तीव्रतेने पाहत, कधीतरी जणू तिच्या आत असलेला समर्पणाचा धागा पकडून पाहत होता. ईशाच्या मनात काहीतरी चुकलं होतं. तिच्या डोळ्यात एक गोंधळ होता, पण तिने त्याला थांबवले. तुला त्यांच्यावर विश्वास आहे का? आर्यमन म्हणाला, डोळ्यात एक चमक आणि चेहऱ्यावर थोडीशी हसू घालून. तुला वाटतंय की तू त्या विश्वासाच्या धाग्याला पकडू शकशील? ईशाने एक गोड हसणं दिलं आणि गडबडलेल्या हृदयाच्या आवाजावर नियंत्रण ठेवत ती जवळ आली. तुम्ही मला विश्वास ठेवायला शिकवला आहेस, ती म्हणाली. आणि ते क्षणातून ते दोघं एका विशिष्ट जागेवर आले, जिथे काळजी न करता त्यांना फक्त एकमेकांची गरज होती. ईशाने त्या पाण्याच्या टाकीच्या काठावर उभं राहून मागे वळून पाहिलं. आर्यमनला पाहिलं. तुला वाटतं की हे प्रेम कधीच सुरू झालं होतं? ती विचारत होती. आम्ही एकमेकांना ओळखत होतो, पण जणू काहीतरी अदृश्य असं होतं, काहीतरी जे दोघांनाही समजत होतं, काहीतरी अज्ञात पण एकतर गहिरा. आर्यमन तिच्या शब्दांमध्ये दिसलेल्या अवस्थेला लक्ष देत हळुवारपणे तिच्या गालांवरून अंगठा घासला. हो ईशा, प्रेम वेळेत येत नाही. ते अगदी तसंच होतं, अज्ञेय, पण नंतर प्रत्येक गोष्ट स्पष्ट होत जाते. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुमच्यासोबत असताना मला असं वाटतं की माझं जीवन काहीतरी पूर्ण होईल. तुम्ही मला माझ्या आतलं दुसरं रूप दाखवलं. ईशाचे हृदय हलले. माझ्या जीवनात कधी असं काही जाणवलं नव्हतं. ते तुमच्या प्रेमाच्या पावलावरून चालताना दिसलं. आर्यमन तिच्या जवळ जाऊन हळूच तिच्या डोक्यावर एक चंद्राच्या धूसर प्रकाशात सडलेली पापणी ठेवली. तुम्हाला कधीच माहीत असू नये ईशा, तो म्हणाला, की तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासांमध्ये आहे. तोच गडगड आवाज ऐकून ईशाने त्याच्या कानाजवळ खाली वाकलं. तुमचं प्रेम, मी ते जाणवलं आहे माझ्या जीवनाच्या गडबडीत. एकदाच मला वाटलं की मी काहीतरी हरवलं आहे, पण आता मला असं वाटतंय की मी सापडले आहे. तो तिच्याकडे पाहत त्याच्या हृदयात एक गडबड उडाली होती. तुमचं प्रेम, तो म्हणाला, त्याने मला घाबरवलं आहे. तुम्ही मला जाऊ द्या की नाही हे न सांगता मी तुम्हाला उचलून घेऊन जाऊ इच्छितो. ईशाचे डोळे थोडे अंधुक झाले. तुमचं प्रेम पाऊस आहे आर्यमन, ते कधीच थांबत नाही.
आणि कधीच थोडं हळवं होतं. दोघं त्या लहानशा मार्गावर चालत होते. ईशा आर्यमनच्या बाजूने होती. आता ईशा हसत होती. ईशा हसता हसताच म्हणाली, आता मी तुझ्या पावली तुझे बंध तोडू शकते. आर्यमन, मी तर सांगतच आहे. तू काहीतरी पुन्हा जिवंत केलं आहेस. आत्ताच. आर्यमन थोडं घाबरला. त्याच्या डोळ्यात एक गोड मोठ्या ओझ्याचं बंद होतं. प्रेम असं एका क्षणातच बदलते. तो हसला. प्रत्येक पावलावर चालताना त्या गडबडलेल्या वाटेत ते दोघं पुढे जात होते. जणू काहीतरी आणखी जिवंत होतं. मित्रांनो, स्टोरीचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व या स्टोरीचा पुढील भाग खूपच रोमॅन्टिक आहे, तेव्हा पाहायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.